सर्व मैत्रिणींना आणि मित्रांना सुद्धा मनपूर्वक नमस्कार. आज काही खास योग आहे. प्रज्ञामानस संघविकार संभाविनी आणि जिजामाता दर या तीन धारांचा तर इथे संगम आहेच, त्रिवेणी संगम आहेच. पण प्रबोधिनीच्या आणखी सुद्धा वेगवेगळ्या विभागातले मला सदस्य इथे दिसत आहेत. दोन विभागातले आहेत. सर्वांच्याच निदान दृष्टीचा आता मनापासून मला आनंद आहे. मी प्रबोधिनीला 14 वर्षाची होते, 13-14 वर्षाची होते. म्हणजे आता जवळजवळ 50 वर्ष या कामात या त्या विविध व्यक्ती त्यांच्याबरोबर वेगवेगळे अनुभव घेत आता मी सध्या हराळीला असते. भूकंपानंतर हराळी हे गाव निश्चित करून त्याच्या परिसरात प्रथम पुनर्वसन कार्य, शिक्षण, उद्योग असं विविध प्रकारचं काम तिथे आहे. आपल्यापैकी काही जण तिथे आलेले आहेत आणि जे आलेले नाहीत त्यांना तिथे येण्यासाठी अभ्यासाचं प्रेमाचं निमंत्रण आहे. या पीठावर असलेल्या त्या पण माझ्या जुन्या मैत्रिणी आहेत, सुजताताई, अनन्याताई, यांच्या प्रेरणेने हा कार्यक्रम केला गेला आहे. जिजामाता दलाच्या वंदनाताईंनी आग्रह करून बोलावलेला आहे. समाधीच्या सर्व सदस्य आहेत. आजचा विषय हा अनन्याताईंनी सुचवलेला आहे आणि मगाशी ज्या ओळी सांगितल्या त्या त्यांनी लिहिलेल्या गीतातल्या ओळी आहेत. अभ्युदयाला परमार्थाच्या उपासनेची जोड आहे, हे त्याचं गीत आहे. ज्ञानप्रबोधिनी गीत ज्ञानप्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनीच लिहिलेली आहेत. आमच्या रामू पिंपळेंनी आपल्या अनेक ग्रामगीताच लिहिलेली आहे. या माझ्या भारत देशी सुख स्वप्ने फुलूनी या, हरिकथा अवतरो हीच माझी या गावी. या माझ्या भारत देशी सुख स्वप्ने फुलूनी यावी. ही ग्रामगीता आहे. रोहिणी महाराजांनी तुम्ही लिहिलेली आहे, रामू पिंपळेंनी याकडे लिहिलेली आहे, पण ही ग्रामगीता आहे. धड धाकट गर्भनी कवा ही बाळ कुटीत गोजीर वाढ. तर अशा प्रकारची सोपी साधी पण काव्य आहे, काही थोडी अवघड पण आहे. पण ज्ञानप्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांनी लिहिलेले हे संघटनेचे मंत्रच आहेत. ते मंत्र त्यांना कसे स्फुरले तर हे मंत्र जे जगले त्याच्या सहवासासाठी राहिले म्हणून त्याला ते स्फुरले. पूर्वी उपनिषद किंवा वेद लिहिणारे लोक म्हणायचे की हे आम्हाला ऐकू आहे आणि मग आम्ही ते शब्दबद्ध केले. तसं हे सगळे मंत्र संघटनाचे ते आप्पा पेंडसे, अण्णा तांदुळकर आणि डॉक्टर गिरीश बापट यांच्या जीवनातून आणि यांच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या जीवनातून ते जसं जगत गेले त्यातून ते हे मंत्रच या गीताच्या रूपाने स्फुरत गेलेले आहेत. आणि आपल्या अनन्याताईंना पण हा एक मंत्र स्फुरलेला आहे की अभ्युदयाला परमार्थाच्या उपासनेची जोड आहे. त्याने असं सांगितलं की पहिल्यांदा त्यांनी असं लिहिलेलं होतं की अभ्युदयाला निश्रेयसाच्या उपासनेची, निश्रेयाच्या उपासनेची जोड आहे. आपले विसुभाऊ म्हणाले किंवा निश्रेयस हा शब्द जरा अवघड आहे, लोकांना कळायला कठीण आहे, पण त्याला परमार्थ म्हणा. तर असं विसुभाऊचं पण काही योगदान या मंत्रामध्ये आहे. पण हा मंत्र आपल्या ऋषींना प्रथम प्राचीन काळी स्फुरलेला आहे आणि मग त्याचे अनेक सुंदर अनुवाद लोकांच्या शब्दांमधून आणि जीवनामधून झालेले आपण पाहिलेले आहे. मग याचा उद्भव कुठे जातो असं विचार करतात. तत्वोपनिषदामध्ये ऋषींना पण गोष्टी सांगायची सवय होती, तर ते त्यांनी ते गोष्टीच्या रूपाने घडल्यानं मांडलेले आहे. आणि ती काय गोष्ट आहे तर एक ऋषी होते आणि त्यांनी यज्ञ करायचं ठरवलं आणि त्याच्यात
तो नचिकेता पण त्याचा मुलगा उपस्थित होता आणि तो असं पाहत होता की आपले बाबा यज्ञामध्ये गोदान करतात, गाई दान करतात. तर कशा होत्या गाई चांगल्या रसरसलेल्या टवटवीत चांगलं उष्ट अशा नव्हत्या ज्याची हाडं निघालेली आहे, भाकड आहे, सुटलेला चेहरा आहे, तोंड आहे, अशा गाई ते वडील दान देत होते. तर या मुलाला काही पडलं नाही, पण एकदम वडिलांना पण म्हणायचं तसं की काय होतं, काय करतात असं काय म्हणता येत नाही वडिलांना. मग त्यांनी असं विचारायला सुरुवात केली की बाबा तुम्ही मला कोणाला दिला, माझं दान कोणाला करणार, असं त्या मुलांनी वडिलांना विचारायला सुरुवात केली. ते वडील तुझी बैलाकडे आणि एकदा ऐकलं दोनदा ऐकलं ते म्हणाले जा तुला मृत्यूला दिलेला आहे, यमाला दिलेला आहे. आता वडील पण भारी आहे, बाळाला यमालाच दिलेला आहे. पण तो मुलगा म्हणला की ते पकडून ठेवलं. तर तो म्हणाला ठीक आहे मी यमाकडे जाणार. आणि तो कितीतरी दिवस यमाच्या दारात पाठपाठ थांबला. मग यम आला आणि मग तो म्हणाला बाळा इथे दिवस काय करतोस तिथे, मला तुझ्याशी बोलायचं आणि मला माझ्या बाबांनी तुम्हाला दिलेलं आहे. तर ते चकित झाले आणि ह्या तेजस्वी छोटा मुलगा निर्भय यमाच्या समोर चांगलं डोळ्याला डोळा भेटून बोलतोय. मग ते म्हणाले की छान, मला बरं वाटतं तुमच्या वडिलांनी तुला पाठवलं आणि तू माझ्या इथे आलास, इतके दिवस वाट पाहिलीस, पण तुला हवंय तरी काय, मी तुला काय देऊ शकतो, मी खुश झालो तुझ्यावर, काय देऊ शकतो. त्यांनी 3 वर मागितले, बाकी 2 बद्दल आता आपल्याला वेळ नाही म्हणून मी जास्त बोलत नाही. पण 1 वर त्यांनी असं मागितला की माणसं मरतात म्हणजे मग कुठे जागा घडते, माणूस वेगळ्यावर त्याचं काय होत असतं घडत, असा प्रश्न त्यांनी विचारला. एकूण जन्म मृत्यू रहस्य काय असतं हे नचिकेताने त्याला विचारलं. त्याला उत्तर देताना मग यमाने जे जे काय सांगितलं त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे, या मनुष्याच्या ज्या जगामध्ये प्रेय नावाच्या प्रेय म्हणजे हव्या असलेल्या, प्रेयस हवं असलेल्या अशा गोष्टी आहेत आणि काही हव्या आहेतच असं माहित नाही किंवा त्याबद्दल इतकं कळत नाही, पण आपल्या हिताच्या गोष्टी आहेत. त्याला श्रेयस असा शब्द त्यांनी वापरला. त्याने असं सांगितलं की ज्यावेळी निवड करायची वेळ येते, प्रेयस की श्रेयस याच्यात शहाणी माणसं, धीराची माणसं, धीरा असा शब्द, अशी माणसं प्रेयाची निवड करत नाही तर श्रेयाची निवड करतात, कारण त्याला ते माहिती असते की हिताच करायचे. अशी शेकडो उदाहरण आपल्याला देता येतील की ज्या गोष्टी आपल्याला गीतेमध्ये पण असं म्हटलेलं आहे, यत्त द्रव्ये विषम परिणामे अमृतोपमम्. सुरुवातीला कळू लागतं, छडी लागे क्षमक्षम विद्या येईल गमगम, सुरुवातीला कळू लागतं, पण अंतिमतः विकास असतो. आयुर्वेदातले जे तंगे असतात त्याने दिलेलं औषध कळू लागतं, पण अंतिमतः विकास असतो. तर श्रेयस हे नेहमी हिताचं असतं, परिणामी अतिशय चांगलं असतं, पण सुरुवातीला ते चांगलं लागेलच असं नाही. काही श्रेयस सुरुवातीला पण गोड लागतं, आपण अजून त्याच्याकडे नंतर येऊया. पण तुम्हाला प्रेयस म्हणजे काय असं एक चित्र तुम्हाला तुमच्या सगळ्यांच्या, तुम्ही बहुतेकांनी वेगवेगळी गीतं आपली ऐकलेली आहेत, पद्य ऐकलेली आहेत. एका पद्यामध्ये आपले डॉक्टर अशोकराव निलकराटे यांनी प्रेयस म्हणजे काय याचं एक सुंदर पूर्ण चित्र उभं केलेलं आहे. मला सगळ्यांना ते माहिती आहे. उमेदीत आरंभ हो जीवनाचा, कुणीना घरी जन्म झाला तदकी, मिळेल गोरमटे रूप बुद्धी कुशाग्र, सुविख्यात शाळेत आला तदकी, कबड्डीत खो-खोत निष्णात झाला, फुटबॉल टेनिस जिंके तदकी, कथा लेखक काव्य प्रसिद्धी झाली, बहुछापणी ग्रंथ झाले तदकी. मग त्याच्यात खूप वर्णन आहे. वडील नोकरी बांधीची कारखाना, फुलासारख्या हसऱ्या गोजिल्या, मुलांनी घरात शिकवली तदकी. असं एक यशस्वी, लौकिकदृष्ट्या यशस्वी जीवनाचं एक सुंदर चित्र या पद्यामध्ये गणितामध्ये केलेलं आहे. एक प्रेयस असं चित्र आहे की हे सगळं झाल्याने माणसाला बरं वाटतं. चांगल्या शाळेत गेला, उत्तम
शिकला, परदेशात शिष्यवृत्ती मिळाली, बायको चांगली मिळाली, मुलं छान आहे, प्रमोशन आहे, घरदार उत्पन्न आहे. पण या सगळ्याच्या पुढे तत्किम आणि नुसतं शंकराच्या गरज आहे. तत्किम असा प्रश्न विचारला. तत्किम म्हणजे बरं, हे सगळं ऐकून पुढे काय? माणूस या सगळ्या कंटाळतो. जे.आर.डी. टाटांची गोष्ट सांगतात की शेवटच्या त्यांच्या काळामध्ये ते संध्याकाळमध्ये ऑफिसमध्ये बसून राहायचे. त्याची सेक्रेटरी कंटाळायची. ती म्हणायची की काय हो, तुम्ही पण घरी जात नाही, मला पण घरी जाऊ दे. ते म्हणाले की अगं मी घरी जाऊन काय करू, माझी वाट पाहण्याला घरी कोण आहे. म्हणजे सगळं हा माणूस भारताचा क्रमांक 1चा उद्योगपती याला प्रश्न पडलेला आहे तर ते घरी जाऊन काय करतो. मी ज्या जो पण आपली वाट पाहतो असं कोणते घरी तर असायला पाहिजे, आपल्यावर प्रेम करायला कोणतरी असायला पाहिजे. तर अशी पोकळी लौकिकदृष्ट्या मोठ्या यशस्वी लोकांच्या मनामध्ये असू शकते. ते प्रेमाच्या शोधात असतात, कोणी प्रेमाच्या शोधात असतात, कोणी शांतीच्या शोधात असतात. आणि हे सगळं त्यांना त्या आयुष्याची खूप गती वाढली की मगच कळतं. एक आणखी असेच मोठे उद्योगपती आपल्याकडचे, पण त्यांचे गुरु होते स्वामी अखंडानंद होते, त्यांचे ते शिष्य होते. तर ते वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांच्या कंपनीच्या शाखा काढायला म्हणून त्यांना लोक म्हणायचे आमच्या इथे काम करा, म्हणजे इथे या. पण त्यांनी त्यांना विचारलं की मी जाऊ का, मी माझ्या उद्योगाचा विस्तार किती करू. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की तू तुझ्या आईवडिलांचा मुलगा आहेस, तू तुझ्या पत्नीचा पती आहेस, तू तुझ्या मुलांचा बाप आहेस, हे विसरणार नाही, याचा तुला विसर पडणार नाही, एवढा विस्तार कर. तर जे प्रेय असतं ते अमर्याद असतं आणि तुम्हाला 10 वर्षांनी ते उरत असतं. त्या कशाला प्रत्युत्तर द्यायचं आणि कशाला द्यायचं नाही, आजच्या भाषेत आपण त्याला प्रायोरिटीज सांगतो. तर प्रबोधिनीमध्ये येणारे मुलं ही लहानपणातच पासूनच शिकतात. काय शिकतात? अशा शर्यती सारव्या आंधळ्यांच्या तया मागुती धावडे ते प्रगती. आंधळ्या शर्यती यशाच्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी इथे तुम्ही लक्ष्मी रोडवरचे आणि टिळक रोडवरचे फलक वाचले तर ते पुढे आहेत आपल्याला कळायला. पण तुम्हाला धावायचं आहे का त्या शर्यतीमध्ये? हा विचार का निर्णय तुमचा तुम्ही करावा लागतो, आपल्याला करायला लागतो. प्रेरणेच्या म्हणतात ते वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळं असतं. तुम्ही छोट्या मुलाला एक मऊ खेळला दिलं तरी ते खुश आहे आणि त्याच्यासाठी ती प्रेरणा आहे. तुम्ही वयात आलेल्या मुलीचा विवाह किंवा मुलाचा विवाह केले त्याच्यासाठी प्रेरणा आहे. मध्यमवयीन जे आहेत त्यांना आपल्या उद्योग क्षेत्रातली किंवा व्यवसाय क्षेत्रातली आव्हानं आहेत ती पेरणं यशस्वी म्हणून ते प्रेय आहे. आणखी निवृत्तीच्या टप्प्यात त्याच्यासाठी आणखी काही दुसरं प्रेय असू शकतं. जसं मनुष्याचा स्वधर्म प्रत्येक टप्प्याला बदलत असतो तसंच मनुष्याचं प्रेय आणि श्रेय सुद्धा जीवनातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळं असतं. तर आपण आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर उभे आहोत याच्यावर आपलं प्रेय काय, आपलं श्रेय काय हे अवलंबून असतं. जसं हे व्यक्तिगत स्तरावर असतं, तुम्ही एक व्यक्ती म्हणून तुमचं एक प्रेय आहे, श्रेय आहे. प्रबोधिनीतला इथे बसलेला आपला हा सगळा परिवार आपलं पण सर्वांचं म्हणून काहीतरी प्रेय आहे आणि श्रेय पण आहे. आणि या संपूर्ण हिंदुस्थानातले जे लोकसंघ आहेत, या हिंदुस्थानातले मणिपूर पासून इकडे केरळापर्यंत जे आदिवासी समाज आहेत
यांचं पण काहीतरी प्रेय आहे आणि त्यांचं पण काहीतरी श्रेय आहे. जे वंचित आहेत त्यांचं काहीतरी प्रेय आहे आणि श्रेय आहे, आणि जे समाधानी आहेत ज्यांना भरपूर विपुल लाभलेलं आहे त्यांचं पण काही प्रेय आणि श्रेय आहे, आणि हे सगळं प्रत्येकाचं बदलत आहे. ज्याला रोजची भाकरीची भ्रांत आहे त्याला तत्वज्ञान शिकू नका असं स्वामीजींना म्हणायचं. जीवनातल्या सगळ्या मूलभूत गरजा व्यवस्थित रीतीने पूर्ण होणं ही संपूर्ण समाजाची गरज आहे. वंचिताची गरज आहे, मधल्या टप्प्यावरच्या लोकांची आहे, जे दिव्यांग आहेत त्यांची आहे, मतिमंद आहेत त्यांची आहे, असं सगळा पण समाजाचा आपल्या डोळ्यासमोर राहिला. तर हे वेगवेगळं आहे आणि तरी त्याच्या समान अशा काही गोष्टी आहेत. आता आपण ज्या टप्प्यामध्ये आहात मगाशी काही सांगितलं की काही जण आता जे प्रज्ञामानस संशोधित आहेत ते संशोधनाची वेगवेगळी क्षितिजं त्याला दिसत आहेत. दूरवर पोचलं पाहिजे असं त्यांना जाणवत आहे. साधा आपला हा जो उपक्रम आहे ओळख स्पर्शाची, आपल्यापैकी अनेक जण या उपक्रमात सहभागी आहे. मला ओळख स्पर्शाची या उपक्रमाची रोज आठवण येते, कारण बातम्या पाहत असताना 11 महिन्याच्या मुलीवर बलात्कार झाला इथपासून 90 वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार झाला इथपर्यंतच्या बातम्या असतात. मुलींवर बलात्कार होऊ शकतात तसे मुलांवर बलात्कार होऊ शकतात, अशा पण बातम्या आपण वर्तमानपत्रात दूरदर्शनवर पाहतो. त्यामुळे आपण आज हे जे काही करतो आहोत याचं महत्व किती आहे आपण लक्षात घ्यावं पाहिजे. तर आपण एका टप्प्यापर्यंत आपला संसार केलेला आहे आणि आता हे काहीतरी नवीन खूप महत्वाचं असं काही काम आपण करतो. कारण हे आपल्याचे जे द्वितीय प्रतिनिधी प्रबोधिनी 4 प्रतिनिध्यांची मांडणी आहे त्याच्या द्वितीय प्रतिनिधी उत्तरदायी राहून मी तनमनधनपूर्वक उत्तरदायी राहून काम करीन असं जे कमिट करतात सर्वांच्या प्रतिज्ञा घेतात अशा ताईंची एक कार्यक्रम त्याच्या एक काही असं म्हणाल्या की म्हणजे त्या काही ज्या वगैरे त्या काही प्रबोधिनी शिकलेल्या आहेत असं काही नाही आहे. प्रबोधिनीशी संबंध थोडा उशिरा आलेला आहे, पण त्यांना असं वाटलं कशामध्ये ते असं वाटलं की आपण इथे प्रबोधिनीमध्ये म्हणजे सगळे हुशार लोक आहेत, प्रज्ञावंत लोक आहेत आणि त्यांना म्हणजे काय गरज आहे आपण कशाला घ्यायची द्वितीय प्रतिज्ञा. इच्छा प्रज्ञावंतांचं तुम्ही नका पाहू, त्या प्रज्ञावंतांना सुद्धा एका गोष्टीची गरज आहे असं मी सांगितलं. ही गरज म्हणजे सहृदयतेची गरज आहे. आपल्याला कोणीतरी प्रेम करतं, आपल्याशी कोणीतरी संवाद करतं ह्याची गरज इथे जे शिकतात त्यांना पण आहे आणि आमच्या हराळीच्या शाळेतल्या वस्तीवरच्या मुलांची पण ही गरज आहे. आणि ही गरज आज शिक्षक भागू शकत नाहीये, पण तुम्ही उठून तुम्ही तुमच्या मुलाचं संगोपन केलेलं आहे आणि आता तुम्ही काहीतरी कामासाठी म्हणून बाहेर पडलेला आहात. तुम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये जाता, तिथल्या मुलांना विद्याव्रत म्हणजे काय समजून सांगता आणि हे सगळं प्रेमाने समजून सांगता. हे काय तुम्हाला कोणी लाभलेलं नाहीये तुमच्याकडे का, तुम्ही स्वतःहून ते स्वीकार करताय आणि त्यामुळे तिथली मुलं तुमच्याशी जोडली जातात, ते तुमच्याशी मोकळेपणाने बोलतात. केवढं मोठं काम आहे, आपल्याला कल्पना सुद्धा नाही की किती महत्वाची गोष्ट आपण करतो. विशेषतः आताच्या या पार्श्वभूमीवर ओळख स्पर्शाची आहे, विद्याव्रत आहे, अशा कितीतरी उपक्रमांमध्ये आणखी बसलेल्यांपैकी आपण सर्वजणी काम करत आहात आणि हे काम परम श्रेय मिळवून देणार आहे. पण श्रेयस काय तर इथे शिकणारी मुलं ही मणिपूरपर्यंत सीमावर्ती भागांपर्यंत ज्या भागात नक्सलाईट काम करतात आणि सगळं जीवन विस्कळीत झालेलं आहे तिथे जाईल तिथपर्यंत ही जी आज इथे शिकणारी मुलं ती पोचली पाहिजे. हे आपलं श्रेयस आहे. ज्ञान प्रबोधिनी म्हणून आपल्या सर्वांचं एक श्रेयस आहे आणि ते या प्रकारचं आहे.
याची जाणीव जर आपण मनामध्ये ठेवली तर मग आपण करतोय हे काम लहान आहे का मोठं आहे असं काही फरक पडत नाही. काही लोक असं पण म्हणतात की बरं तुम्ही बाबा या झोपडपट्टीतल्या त्या नागरिक असतील त्या 4 फुटांकरता 5 मुलींकरता नाही 70 जणांकरता काम केलं त्यांनी काय विशेष स्वरूप पालट आल्या काय बस काय गप्पा मारतात असं पण काही लोक म्हणतात. ती एक फार छान गोष्ट आहे की एक छोटी मुलगी ते समुद्राच्या लाटा येतात त्यावेळी समुद्रावर काय मासोळ्या घेऊन पडतात आणि त्याला त्याचा कस पडलेला असतो. ती एक छोटी मुलगी आपल्या लहानशा उजळीतून मास्याच्या समुद्रात निघायची कारण ते काठावर वाळू तडफडत असायचं. तर तिला कोणीतरी म्हटलं की तू एवढ्या मासोळ्या टाकतेस पाणी जर तुझ्या उजळी 1000 मासोळ्या तू टाकतेस समुद्रामध्ये त्या लाखो मासोळ्या आहेत त्या लाखो मासोळ्याची पण ही गरज आहे तू कुठपर्यंत पडणार काय उपयोग आहे तुझ्या कामाचा. तर ती मुलगी असं म्हणाली की त्या लाख मासोळ्यांचं मला काही माहिती नाही देव त्याचं बघून देईल पण माझ्यासमोर या ज्या उजळण मासोळ्या आहेत त्यांना आपल्या घरी पाठवणं त्यांना पाण्यात सोडणं यांनी बाकी काही बदल नसेल पण या एवढ्या मासोळ्यांचं जीवन बदलतं मला त्याचा आनंद आहे. तसं आपल्यापैकी प्रत्येक जण जे काम करतो आहे त्यातून ज्यांच्यापर्यंत आपण पोचतो आहोत त्यांना जे मिळतं आहे त्यांना त्याचा जो आनंद आहे. आमच्या हराळीला काही मुलं अशी आहेत 4-5 जण तरी असे आहेत की ठाणे आणि कल्याण जंक्शनवर सापडलेले आहेत. त्यांचे आई वडील कोण यांचा पत्ता नाही. काही जणांना आपल्या आई वडिलांचं नाव पण सांगता येत नाही कोणता पण सांगता येत. अशा मुलांच्यासाठी आपलं वात्सल्य त्याची छाया त्यांच्यावर असणं यांनी जगातल्या सगळ्या फलाटांवरच्या मुलांचं जीवन बदललं आहे पण या 5 मुलांचं जीवन बदलणं आमच्या दोघीतही त्यांची आई आहे. त्या आपल्या त्यांचा मुलगा श्रीरंग त्याला एवढ्या प्रेमाने जवळ गेलं तेवढंच बाकी मुलांना आपण तौसिफ नावाचा मुलगा आहे त्याला तितक्याच प्रेमाने त्याचं जवळ गेलं. याचा अर्थ त्या 5 मुलांचं जीवन बदललं आहे बदलणार आहे हे सुद्धा श्रेय आहे. हे श्रेय आहे आणि हे फार मोठे श्रेय आहे. आपल्या मुलांची काळजी कोणी नाही पण आपलं कुटुंब मोठं होत जाणं खूप मोठी गोष्ट आहे. एक बंगालचे कम्युनिस्ट नेते होते. कम्युनिस्ट नेत्यांमध्ये देव सोडून काही जे चांगले लोक आहेत त्यांचं आणि आपलं म्हणणं जवळपास एकच असतं. तर ते कम्युनिस्ट नेते अशाच प्रकारच्या एका वंचित भागामध्ये गेलेले होते आणि कुठल्या कार्यकर्त्याशी बोलत होते. तो बंगालमधला होता दुसऱ्या ठिकाणचा भाग होता पण त्यावर ते असं म्हणाले कार्यकर्त्यांनी हे एका साम्यवादी सदस्याचं मी कोट करते आपल्याला. ते म्हणाले की एका आपल्या जुन्या संस्कृत स्तोत्रामध्ये शिवमहिम नावाचं स्तोत्र आहे त्याच्यात असं म्हटलेलं आहे की शिवभक्ताः बांधवाः स्वदेशो भुवनत्रयः म्हणजे इथे जे जे कोणी शिवाची उपासना करणार आहे ते सगळं माझं नाव आहे आणि तिन्ही लोक हे माझा स्वदेश आहे. तेच आपल्याला केशव सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे म्हणतात जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत सर्वत्र पुन्हा माझ्याकडच्या मजेला दिसत आहेत अशी आपली वृत्ती होणं. याचा अर्थ आपण आपल्या मर्यादित छोट्या कुटुंबाच्या म्हणजे प्रेयाच्या कक्षेतून बाहेर पडून आपण कुठे गेलो श्रेयाच्या कक्षेकडे गेलो. गमत अशी आहे की काही लोकांना असं करण्याचा पण गर्व मी माझ्या कुटुंबाच्या मुलीकडे गेलेलो आहे. इतक्या लोकांवर माझा प्रभाव आहे. इतके लोक मी सांगितले ऐकतात. चांगल्या नेत्यांच्या बाबत पण आपल्याला असं दिसतं की खूप चांगल्या कामासाठी काही वेळा गर्व होऊ शकतो.
बोसदेव नावाचे एक दक्षिणेकडे आत्मज्ञानी पुरुष आहे. त्यांच्या टिप्स नेहमी युट्यूबवर येत असतात, आपण बघा. त्याच्यात त्यांनी प्रिन्सिपल ऑफ वेट्स या नावाचा एक ट्रिप आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपली सगळी यंत्रणा आहे, शरीर आहे, मन आहे, बुद्धी आहे. काही लोकांच्या जवळ उत्तम शरीर, उत्तम मन, उत्तम बुद्धी आहे आणि जग जिंकायची आकांक्षा आहे. अशा लोकांमध्ये पण काही लोक यशस्वी होतात आणि काही लोक यशस्वी होत नाहीत. सर्व प्रयत्न करून दोघे सारखेच प्रयत्न करत असतात, पण एकाला यश आहे आणि एकाला यश नाही. एका गटाला यश आहे, एका गटाला नाही. याचं कारण काय? तर ते असं म्हणतात की तुमची गाडी उत्तम आहे, तुम्ही सांगितली गाडी घेतलेली आहे ना, एखादं यंत्र तुम्ही घेतलेलं आहे तुमच्या कारखान्यासाठी, उद्योगासाठी उत्तम यंत्र आहे. तसं ही उत्तम यंत्रणा आहे, पण तिला बघत नसेल तर काय होईल? बघत नसले तर भाग एकमेकांवर घासले जातात आणि त्या घासण्यातून जे फ्रिक्शन निर्माण होतं आणि त्यामुळे त्या यंत्राचं आयुष्य कमी होतं आणि काय वेळा ते बरोबर काम करत नाही. त्याचं नाव म्हणतात की मानवी यंत्रणा जी आहे एका व्यक्तीची आणि आता आपण जसे बसलेलो समूह, त्या यंत्रणेला सुद्धा काहीतरी भंगण लागत असतं. त्या भंगणाचं नाव आहे उपासना. नाहीतर माझ्यासारखा शहाणा कुठेच नाहीये दुसरा, माझ्यासारखा कर्तव्य दुसरा पण नाहीच आहे. अरे बाबा, एक तरी जागा तुझ्यासाठी अशी पाहिजे की जिथे तुझं मस्तक शरण होऊ शकतं. म्हणून ताईंच्या कवितेमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की भक्ती हवी आणि त्या शेवटची ओळ आहे सत्व हवे, तेज हवे, सत्व हवे, भक्ती हवी. फार ठिकाणी आपण भक्तीचा उल्लेख आपल्याची येत नाही, पण त्यांच्या कवितेमध्ये तो आलेला आहे. आणि भक्ती शरणता हे एक जीवनाचं फार मोठं तत्व आहे. आणि माणूस ज्यावेळी यत्न कसून करी यश दे रामा नवे तुझी सरकार असं लिहिणं तो जेव्हा जातो. समर्थ रामदास ते ज्ञानप्रबोधिनीच्या 4 मार्गदर्शकांपैकी आहेत. समर्थ रामदासांनी असं म्हटलेलं आहे, मी करता ऐसे म्हणसी तेने कृष्णी होसी, राम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. कार्यकर्त्यांमध्ये मीपणाची भावना जर आली तर मग त्याचं कार्य इतकं प्रभावी राहत नाही. राम करताय असं जो म्हणतो मी प्रयत्न कुठे ठेवणार नाही, पण यश देणारी एक शक्ती वरती बसलेली आहे. याची जर माणसाला जाणीव नसेल, तुम्ही त्याला देव म्हणा, तुम्ही त्याला ट्रान्स म्हणा किंवा त्याला युनिव्हर्सल कॉन्शियसनेस म्हणा, कॉस्मिक कॉन्शियसनेस म्हणा, नाव काय द्या, पण अशी वैश्विक प्रज्ञा आहे असं मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांना पण वाईट वाटतं. आईन्स्टाईनने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की मला देवाचं मन जर शोधता आलं, देवाच्या मनाचा मला जर प्रवास लावता आला तर मला खूप आनंद वाटेल. तो काही इज नॉट थ्रोइंग डाईस, म्हणजे आपण जे फासे म्हणतो देवाला फासे देऊन सगळ्या गोष्टी ऍक्सिडेंटली करत नाहीये. या सगळ्याच्या मागे काहीतरी मोठी योजना आहे आणि तुम्ही आम्ही त्या योजनेचे भाग आहोत. काही वेळा व्यक्ती म्हणून अतिशय उत्तम असलेली व्यक्ती, पण तिला एकत्रित व्यक्ती म्हणून हा जो मेकॅनिझम आहे हा चांगला आहे. काही वेळा तो ईश्वर शरण पण असू शकेल, पण ज्यावेळी एकत्रित येऊन संघटना म्हणून काम करायचं असतं. आपल्या आणखी एका गीतामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रबोधिनी पद्म हिंदू राष्ट्रापायी त्याचा अंश मी धन्यस्थान. पण ही जी प्रबोधिनी आहे ही त्या ही जी आई आपली इथे दाखवलेली आहे मातृभूमी, तिच्या पायावर वाढलेलं एक कमळ आहे प्रबोधिनी. अशी अनेक कमळं आहेत याचा आपण विसर करून गेलेले आहे आणि त्या कमळाशी पण आपण मिळून विसरतच बाहेर पडले. आम्ही तेवढे शाळे आहोत आणि तुम्ही सगळी कमी दर्जाची कमळं आहात.
या देशाच्या हिताच्या काम करणाऱ्या ज्या अनेक संघटना आहेत त्यातलं आम्ही एक आहोत. जे काही आमच्या संस्थेच्या संघटनेच्या स्थापन त्यांना सुचलं त्यावेळी सुचलं तसं त्यांनी याला आकार दिला. उद्याचे जे कोणी असतील ज्ञानप्रबोधिनीचे नेते घेईल आणखी काही वेगळा आकार देईल, पण त्याच्यात माझं पण योगदान असणार आहे. प्रबोधिनी पद्म हिंदू राष्ट्रपाई मी पण त्याचा एक अंश आहे. तर माझी सुद्धा जबाबदारी आहे, आमच्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे तर स्वतःच्या प्रती एक कमिटमेंट आहे की ज्या काही बुद्धी शक्ती घेऊन आपण इथं आलो आहोत तर त्यांचा पूर्ण विकास झाला पाहिजे, त्याचा आपल्या कुटुंबाला उपयोग झाला पाहिजे आणि आपल्या समाजाला पण त्याचा उपयोग झाला पाहिजे. ज्या म्हणतात की आम्ही फक्त गृहिणी आहोत, आम्ही नोकरी नाही केली, आम्ही किंवा करत नाही आणि त्यांना एक प्रकारचं त्याचा नुन मिळणं पण असतं. मला असं वाटतं की गृहिणी फार भाग्यवान आहे. त्यांना कोणाही मालकाशी कमिटमेंट नाही आहे, त्यांना कुठे जाऊन सही करायची नाही आहे. फार भाग्यवान आहात तुम्ही, कारण तुम्हाला जे काम करावं असं वाटतं त्याच्यासाठी तुम्हाला संधी आहे, स्वातंत्र्य आहे. जे इथल्या कुठेतरी यंत्रणेत सहभागी आहेत ते सुद्धा भाग्यवान आहे की सगळा प्रज्ञा मानस संशोधिका हा विभाग एका दिशेने प्रवास करतोय. काय दिशेने तो प्रवास करतोय तर मानवी क्षमतांचा शोध अजून तो पूर्ण झालेला नाहीये. आपल्याला फारच थोडं त्यात कळलेलं आहे. एखादा मोठा हिमनग असतो पाण्यातला, त्याचा एवढासा भाग दिसतो, एवढ्याच क्षमता आपल्याला कळलेली आहे. अजून तो काय 6-7 त्या भागाचा आपल्याला पत्ता नाही लागलेला. आपले मॅस्लो नावाचे शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांनी फार्दर रीचेस ऑफ ह्युमन नेचर या नावाचे पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यात ते म्हणतात की फारच थोडं मानसशास्त्रज्ञांना आतापर्यंत कळलेलं आहे आणि मानसशास्त्रज्ञांना नाही कळलेलं असं पुष्कळ शिल्लक आहे. त्या सगळ्याचा शोध प्रज्ञा मानस संशोधिकेला घ्यायचा आहे. मनुष्यातल्या दिव्यत्वाचा शोध घ्यायचा आहे. आपण म्हणतो क्वालिटी ऑफ लाईफ, याच्यावर आम्ही पण सुरुवात केली. क्वालिटी ऑफ लाईफ याचे दृश्य बाजू आता आपण प्रेम या स्वरूपात पाहिली. बरे यावे बरे ते सावे समर्थांच्या भाषेत चांगले राहावे, चांगलं काम, चांगला विचार करावा. पण या पलीकडचं एवढं कुठेतरी जग जे आपल्याला अज्ञात आहे इथे आपल्याला पोचायचं आहे आणि ते कसं पोचायचं याचे अभिनव मार्ग आता आपल्याला सापडणार आहे, उद्या सापडणार आहे. तर मग अशी ग्रहणी काय ग्रहणी क्लाउड असं एक नवीन यंत्रणा आलेली आहे की ज्या आजीबाई घरात असतात, 80 वर्षाच्या आजीबाईंना पण काम करणं शक्य आहे. त्यांना कुठला तरी नातू गाठून द्यायचा, हे सगळं इंटरनेटवर आणि त्या नातवाला त्यांनी शिकायचं. 18 वर्षाची पण आजी असू शकते असं त्यांना मला सांगितलं आणि ती 50 वर्षाच्या नातवाला शिकू शकते. याचा अर्थ ज्याला मला ज्ञान आहे अशी किंवा असा घर बसल्या सुद्धा आपण कितीतरी काम करू शकतो, पण आपलं लक्ष नाही आहे असं काही होऊ शकतं याचा आपल्याला अंदाज नाहीये. म्हणून आपल्याला वाटतं की अरे काय कसं चाललंय आयुष्य. तर आपल्यामधल्या क्षमतांचा शोध आणि विकास, आपल्या भोवतालच्या मधल्या क्षमतांचा शोध आणि विकास संपूर्ण समाज म्हणून, शहरी समाज म्हणून या शहराच्या क्षमता काय आहेत याचा शोध आणि विकास. जे ग्रामीण भागात काम करत आहेत त्यांना ग्रामीण प्रज्ञाच केला जाते, तर ग्रामीण प्रेरणा काय आहे, ग्रामीण चिंतन काय प्रकारचं चाललेलं आहे, त्याला नवी दिशा कशी देता येईल याचा विचार ही सगळी आव्हानं आपल्या समोर आहे. हो रहा आव्हान तो फिर कौन असमंजस हमें, उच्चतम आदर्श जीवन प्राप्त युग युग से हमें, हम ग्रहण करिए उदरम त्यागमय परिपूर्ण. याच्यात थोडं स्वतःला झीज लावून घ्यायला लागते. इतर सुखवस्तू लोक जसं राहतात, दुपारी झोपतात, संध्याकाळी टीव्ही पाहतात, तसं आयुष्य जगायचं त्यांचा प्रश्न नाही. पण आपण तशा प्रकारचं आयुष्य जगायचं नाही असं ठरवून घ्या.
त्यामुळे आपल्यासाठी श्रेय आणि प्रेय हे प्रश्न आपल्याला करू शकतात. काही लोक असं असतात की म्हणतात की नास्तिक आहे, मला काय तुम्ही सांगू नका, मी देव वगैरे ओळखत नाही. बरं ठीक आहे, तरी पण तुला तुझे श्रेय सापडणं शक्य आहे. तू मूर्ती मानत नाहीस, ठीक आहे, तरी पण तुला श्रेय सापडणं तुझं शक्य आहे. तुला समजा पांडुरंग मानत नाही, तुला लक्ष्मी मानत नाही, आणखी गणपती मानत नाही, ठीक आहे, काही बिघडलं नाही, काही काही बिघडत नसतं. पण केव्हा तरी तुम्ही लक्षात घे की हा सगळं विश्व जो आहे हा एक चेतनेचा महासागर आहे आणि त्या महासागरातली तू एक छोटीशी लहर आहेस. तुझ्या बुद्धीच्या मर्यादा पण समजून घे आणि तू जो आता सांगलेला तुझा इंग्रजी त्याला अनफोल्डिंग असेल, तुझं हळूहळू उमलणं चालू आहे. तुझ्या आता क्षमता हळूहळू उमलत आहे आणि हा जो आताचा छोटासा बिंदू दिसतो तो एकच त्या मोठ्या सागरात जाऊन मिळणार आहे याची जाणीव ठेव. एवढं असलं तरी पुरेसं आहे. मग तो अमुकच देवाची प्रार्थना केली पाहिजे असं काय नाही. तुझ्या भोवतालच्या लोकांमध्ये देव तुला दिसला पुरेसा आहे. त्याला तू देव नाही म्हटलंस की दुसऱ्या चेहऱ्यावर मला आनंद पाहायचा असं म्हटलंस चालेल, काय नाही. पण स्वतः पलीकडे पाहायची. प्रेय हे मी आणि माझा परिवार यांच्यापुरतं मर्यादित असतं. काही वेळा संस्थेपुरतंही विस्तारलं जाऊ शकतं. पण आपणही आपल्याला एक मोठा मेळा घालून दिलेला आहे. विष्णुभाऊ इथे बसलेले आहेत, त्यांना आठवत असेल. आपले विवेकानंद कुलकर्णी इथे बसलेले आहेत, त्यांना आठवत असेल की 500 याचा कोल्हेचा भूकंप जेव्हा झाला त्या दिवशी ज्ञानप्रबोधिनीची एक मोठी सभा योजलेली होती. पण आपण खूप तयारी परिश्रम करून त्याची केलेली होती. पण आपण असं म्हटले की आपली सभा किंवा काय महत्वाची नाही. आता इथून तडक आणि कोयनेला जाऊन त्या भूकंपग्रस्त लोकांना मदत करणं ही पहिली महत्वाची गोष्ट आहे. आपण श्रेय काय आणि प्रेय काय याच्या मर्यादा त्यांच्या बुद्धीने त्यांच्या निर्णयाने दाखवली आहे. रामकृष्ण मठ बेलूर साठी त्याचा ज्यावेळी प्लेगची मोठी साथ होती किंवा बंगालमध्ये पण पुराचं तेव्हा नव्हतं. स्वामी विवेकानंद म्हणायचे हा आमचा जो मठ आहे लोकांना व्याकरणाने आणि ज्ञान शिकवण्यापुरता नाही आहे. जर गरज पडली तर ही आमची भूकंपग्रस्तांची मदत होऊ शकते. ही प्लेगच्या रुग्णांचं हे आमचा जो मठ आहे ना तो प्लेगच्या रुग्णांचं रुग्णालय होऊ शकतं. तसंच ज्ञानप्रबोधिनीची ही वास्तू उद्या जर कुणावर काही संकट आलं तर त्या संकटात सर्वांना पोटाशी धरणारी अशीच झाली तर मग आम्हाला ज्ञानप्रबोधिनीचं श्रेय काय कळलं. असं होऊ नये, असं होऊ नये. 500च्या पुराच्या वेळी असं झालं होतं, पण असं होऊ नये. पण झालं तर आम्हाला श्रेय काय प्रेय काय संस्थेचं प्रेय सुद्धा बाजूला ठेवून मोठं श्रेय काय हे आम्हाला नेहमीच आमच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. तर अशी ही मोठी व्याप्ती आहे. तुमच्या आमच्या व्यक्तिगत जीवनाकडे पण बघूया. जे जे काही आपण करत असतो सकाळी उठतो, आपल्याकडे काही जण व्यायाम करतात. व्यायाम हे शरीराचं प्रेय पण आहे, निष्क्रिय पण आहे. प्रेय या अर्थाने आहे की रोज जे व्यायाम करतात आणि फिरते असं त्रास होत नाही. श्रेय या अर्थाने आहे की नारिकेल कवचा ऐसे हे शरीर तुझं दिलेले साधन. तुझं शरीर हे धर्माचं साधन आहे म्हणून ते तू जपलं पाहिजेस. या अर्थाने शरीराचं आरोग्य सांभाळणं हे प्रेय पण आहे आणि श्रेय पण आहे. तुझं कुटुंब चांगलं असणं. समाजामध्ये लोकांनी म्हटलं पाहिजे की अरे बघा कॅन्सर कट बघा त्याच्यात नवरा बायको एकमेकांशी सारखे कसा भांडत नाही. इथे घटस्फोटाची भाषा नाही आहे. तर अशा प्रकारचं एक चांगलं घर हे प्रेय पण आहे आणि समाजात अशा प्रकारचं निरोगी कुटुंब जीवन असू शकतं हे दाखवण्यासाठी ते श्रेय पण आहे.
जे कार्यकर्ते आहेत ते आपापल्या क्षेत्रात मोठं काम करतात, कोणी ग्रामविकासात करतात, कोणी आणखी मोठे करत आहेत. पण हे काम करता करता त्याचं हे कामच हा त्याचा कर्मयोग व्हायला पाहिजे. एखाद्या कर्माचा कर्मयोग कसा होतो? तुम्ही कुठेतरी जलसंधारणाची कामं करत आहात, कुठे विहिरी खोल करत आहात, कुठे खेड्यातल्या मुलांना शिक्षण देत आहात, कुठे शेतीचे प्रयोग करत आहात. ही सगळी त्या परमतत्वाची, परमेश्वराची सेवा आहे आणि मी त्या या कामाचा सेवक आहे असं अशा भावनेने मनुष्य जेव्हा काम करतो तेव्हा ती सेवा ही पूजा होते. ते कर्म, त्या कर्माचा कर्म योग होतो आणि त्यामुळे त्याला तर मनाचं समाधान लाभतंच, पण इतरांनाही लाभतं आणि त्याला खूप यश आहे. मग आपल्याला म्हटलं की मी करता ऐसे मनसी तेरी गोष्टी होसी, राम करता मनसता बाबस्ती यश कीर्ती प्रताप. याची आम्ही ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यात अनंत वेळा प्रचिती घेतलेली आहे. राम करता, राम म्हणा त्याला आणखी दुसरं काहीतरी नाव घ्या, पण ती शक्ती आहे, ती यशदाती आहे. म्हणून आपण सकाळी प्रबोधिनीमध्ये उपासना करताना म्हणतो की अनंत आकाश गंगांचा जो अध्यक्ष आहे तो आमच्या मनाला, बुद्धीला, शरीराला चेतना देऊ अशी प्रार्थना रोज करण्याने रोज दिवसभर आपण जे काम करतो त्याचा कर्मयोग होतो. आपल्या व्यवसायात, आपल्या कामात यश जे प्रेय आहे त्याचं रूपांतर श्रेयात होत असतं. हे सगळं नकळत होत असतं, फक्त आपण ती पुन्हा जर बांधली जे जे करतो ते सगळं यत् करोषि यदर्शनासि यत् जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्पुरुषो मदर्पण. गीतेमध्ये म्हटलेलं आहे जे खातोस, तुझ्या सेवक काय नोकरीत असेल किंवा कुठे असेल, लोकांना वेतन देतोस, हे सर्व कर्म खाणं, पिणं, चालणं, बोलणं हे सर्व मला पुरुषार्पण करतात. असं जो कार्यकर्ता करतो तो कार्य करता राहत नाही, तर तो भगवंताच्या हातातलं साधन करतो. स्वामी विवेकानंद अशा प्रकारे या शक्तीच्या हातातलं साधन होतं, म्हणून त्यांना कल्पने बाह्य यश मिळालं. बघा तुम्ही, एका त्यांच्या संबोधनासह सगळ्याच्या सगळा समाज अमेरिकेचा उठून राहतो. काय यश आहे, किती विलक्षण यश आहे. सायक्लोनिक हिंदू हे काम मिळालं त्यांना, कारण त्यांना माहिती होतं की आपण जगन्मातेच्या हातातलं साधन आहोत. तर रोज आपण स्वतःला उपासनेच्या वेळी सांगूया की त्या शक्तीच्या हातातलं साधन आहे. ते मी शुद्ध केली अहंकाराचा वाळंद लागून राजसा. जे यशस्वी आहेत त्यांना आपल्या यशाचा अहंकार होऊ नये. ज्यांना थोडं कमी यश मिळालेलं आहे त्याच्या मनात त्याबद्दल न्यूनगंड पण उत्पन्न होते. बघा हा विभाग का चांगला चाललाय, आमचं काय काय विशेष नाही, काय असं म्हणायचं काय नाही. प्रत्येक जण ईच वन ऑफ अस ज्या जे आपण यशस्वीच आहोत, पण जर हा भाव आपण मनात ठेवला तर असं हे प्रेय आणि श्रेय याची आपण चर्चा केली आहे. आपले संचालक डॉक्टर गिरीशराव आपण गेले किती दिवस समूह गुण या गोष्टीबद्दल बोलत असतात. कुटुंबात किंवा ज्ञानप्रबोधिनीसारख्या संघटनेमध्ये जेव्हा आपण एकत्र काम करतो सर्वांचे स्वभाव काही सारखे नसतात. कोणाचा कसा आहे, कोणाचा कसा आहे, असं याच्याशी जमतं, त्याच्याशी जमत नाही, अशा अनंत गोष्टी सारख्या असतात. एकच गोष्ट मी आपल्याला आंबेडकरांची सांगते आणि सांगते, म्हणजे व्यक्तीला काय वाटतं, तिच्या आवडी निवडी, तिचे मानापमान याच्या पलीकडे महापुरुष कसे जातात हे जर आपल्याला कळलं तर मग संघटनेला आणि व्यक्ती म्हणून पण श्रेयाची साधना कशी करायची आपल्याला कळेल. नेहरू आणि आंबेडकर यांची गोष्ट कशावरून तरी कुठल्या तरी गोष्टीवरून या लोकांच्या एक बैठक सदस्यांची सांगितली असताना त्याच्यामध्ये त्या ती छोटी निवडक लोकांची बैठक होती. 30-35 लोक
त्याच्यात नेहरू हे थोडे गावी होते पण लोक एकदम मिळून ते आंबेडकरांना उद्देशून काहीतरी चुकीचा शब्द त्यात वापरले, त्यांना अपमान होईल असं होईल. तुम्ही लक्षात घ्या, दोघेही देशभक्त आहेत, दोघेही स्वातंत्र्याची चळवळात उन्हामध्ये होती, दोघांनी काम केलेलं आहे. आता इतके लोक थोडं सभापती सज्ज झाले म्हणजे आता हे रिटॅलिएट कसं करतात, म्हणजे आता हे एक होते आता याच्यावर सवाई होणार म्हणून सगळे आंबेडकरांकडे पाहत होते. आंबेडकरांनी काहीही केलं नाही, ते आपल्या जागेवर उठले आणि बाहेर गेले. चेहरा गरम झाला होता त्या पानाने, चेहरा थंड पाणी मारून गेले. तिथे बाहेर सिंक सारखं होतं, तिथे गेले ते घर सोडला, स्वतःच्या चेहऱ्यावर पाणी मारून घेतलं. नेहरूंना पण खूप लागलं की आपण या मोठ्या व्यक्ती असं बोललो आपण, ते पण उठून बाहेर गेले. ते काय करतात पाणी पाणी शिकून घेतलं. नेहरू त्यांना सांगितले नाही मी असं नको, मला वाईट वाटतं, मला तुम्ही क्षमा करा. त्याने आपला चेहरा नक्कीने पुसला आणि त्याला बसवलं तो सांगला. ते म्हणाले तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या आलेला मी कार्य करू शकलो नसतो? करू शकलो असतो. माझ्याकडे पण 3 विद्यापीठांची अमेरिकन विद्यापीठांची PhD आहे. मी तुम्हाला 4 शब्द बोलू शकलो असतो, पण मी तुम्हाला बोललेलो नाही आणि बोलणार नाही. याचं कारण असं आहे की आपण दोघं एका कार्याशी कमिटेड आहे. मी हे बोललो नाही कारण मी स्वतः या देशातल्या एका वंचित समाजाचा प्रतिनिधी आहे आणि माझ्या वेळेवाकड्या बोलण्याने माझ्या समाजाचा अहित भाव असं मला वाटत नाही. या 2 कारणांनी तुम्हाला वेळेवाकड्या बोललो नाही, पण तुम्ही पण काहीतरी लक्षात घ्यायला पाहिजे की आपण कोणाला बोलतो, आपण अभिरेकांनी काय बोलतो. आपल्या तोंडून गेलेला एक शब्द जो बोलतो आपल्याला सगळ्यात माहिती, की जो बोलतो त्यात काही नसतं, लक्षात राहत नाही. ज्याच्या इथे तो बाण घुसलेला असतो त्याला तो खूप जाणवतो, लक्षात पण राहतो. हे जर पथ्य आपण संघटनेचे सदस्य म्हणून पाळलं, आपले व्यक्तिगत मानापमान विसरून काम करायला जर आपण शिकलो, दुसऱ्या आपल्या सहकारी कार्यकर्त्यांमध्ये गुण काय ओळखणं, गुणांची बेरीज आणि दोषांची वजावटी करायला आपण शिकलो, तर संघटना ज्ञानप्रबोधी म्हणून फार मोठं श्रेय आपल्या सर्वांच्या आणि ही जी आपली मातृभूमी आहे तिच्या ठिकाणी ती बनणार आहे. आणि जे स्वप्न आहे, जे विवेकानंदाचं स्वप्न होतं, भारत विश्वगुरु करण्याचे कार्य अजूनही राहिले. त्या कार्याचे आपण सगळे पाहिजे आहोत. माझे मान आणि माझे आपण हे दुर्लभ गोष्ट आहे. मी इतरांशी सहकार्य करायचं, आपला एक शब्द वापरायचे, कोणी दगड झालं तर आपण चिखल वापरू, आपण दगड टक्कर घेऊ नये. योग्य वाटतं तसं आंबेडकरांनी सांगितलं तसं प्रसंगी सांगावं, पण टक्कराला घेऊ नये. चांगली संघटना ती की ज्याच्यात दे अग्री टू डिफर. मतभेद आहेत आमचे, पण मनभेद नाही. मतभेद कोणे गळभी, मनभेद कोण पाय. असे आपण वातावरण ज्ञानप्रबोधिनीच्या सर्व विभागांमध्ये आता जे उपस्थित आहेत त्यांच्यामध्ये करू शकतो. तर ज्ञानप्रबोधिनी म्हणून आपण फार मोठ्या संघर्षाने आपण प्रगती केली. आपलं व्यक्तिगत जीवन सुद्धा उन्नत झालं असं होऊ शकते. तर आपण सर्वजण आता ज्या ज्या टप्प्यात राहतात, जे काम करत आहात, ज्या कौटुंबिक परिस्थितीत आहात, वयाच्या टप्प्यावर आहात, कार्यातल्या पराक्रमांच्या टप्प्यावर आहात, त्या सर्व टप्प्यामध्ये आपण त्या परब्रह्मशक्तीच्या हातातलं साधन आहोत असा जर आपला भाव राहिला
आणि रोजचं सर्व कर्म आपल्याला तिला अर्पण करता आलं आणि ते अर्पण करण्यात ते शुद्ध राहता आलं तर मग प्रियाची आणि श्रेयाची दोन्ही साधना आपल्याला जमली असं होईल. मी आपल्याला प्रार्थना करते की असं मला जमो, असं आपण मला आशीर्वाद द्या आणि आपल्याला सर्वांना जमो अशा शुभेच्छा मी आपल्याला धन्यवाद.